लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. माझ्या इथे एवढ्या मोठ्या गावात तुम्ही कुठेही जा, कोणत्याही कोपऱ्याला जा, तुमच्या पायाला माती लागणार नाही. कोणत्याही कोपऱ्यात उभा राहा तुम्ही. या गल्लीत आणि त्या गल्लीत नाही म्हणत मी, या कोपऱ्यात त्या कोपरा नाही. माझ्या टोटल गावात 1 इंच जागा तुम्हाला खाली सापडणार नाही. 1 इंच. सेपरेट सबस्टेशन आहे, स्वतंत्र लाईट आहे. गावाला सबस्टेशन, सगळ्या शेताला रोड आहेत. गावाची 33 एकर जमीन आहे, कोरडो होती सगळी, बागायती आज सगळी. काय पाहिजे गावाला? माणसं सुखी, पोरं सुखी, महिला सुखी. काय पाहिजे? 40 CCTV कॅमेरे. एका गावाला 30 कमीत कमी 30 सरकारी नोकर राहते. किती? ते सगळे हजेरी द्यायला ते माझ्या पंचायत मध्ये. एका गावाला कमीत कमी किती नोकर राहते? 30. ध्यानात ठेवा. आणि ते कोण आहे, काय करते, कोणाला माहित नाही. म्हणून करा, काळजी घ्या. काळजी घेतल्याशिवाय नियोजन पाहिजे ना. हे सगळं भ्रष्ट कारभार चाललं. अहिल्याबाई होळकरांनी तेव्हा विधवाबाईला पेन्शन चालू केलं होतं. विधवाबाई असते ना, तिला पेन्शन कधी देत होते? तेव्हा. मला महिला मंडळ एक सांगा, विधवाबाईला पेन्शन चालू केलं त्याच्यात खोटे नावं जाते का? हा? आणि आता जे चालू आहे आपलं, याच्यात किती खोटे नावं गेले. खुद हसत आहे. काल सगळे काढले. 8 लाख काय लोक बाया कमी झाले म्हणते काल. 81 लाख का कमी झाले म्हणते. आणि मग इतके दिवस काय चाललं होते? पहिल्यानं मला काय वाटलं, मी बातमी ऐकली एवढ्या बाया कमी झाल्या, मला वाटलं मेलं काय गुण. मला कमी काय झालं. असा एका हाताने टाळी वाजत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही ग्रामपंचायतचा टॅक्स भरा, ग्रामपंचायतने तुम्हाला सुविधा द्या. आमदार खासदार येऊन तुमचं गाव चांगलं करीन हे डोक्यातून काढा. गाव तुमचं तुम्हाला चांगलं करायचंय. म्हणून सरपंच संघ, ग्रामसेवका संघ, सदस्य संघ चांगले संबंध ठेवा, बोलणं ठेवा. ते काय वाईट आहे असं बी नाही ना, त्यांना बी कळत नाही ना हो काय करावं. आणि काही करायला लागलं ते गावातले लोक करून देत नाही. एक ताप आहे का तो? आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला अशी कुत्रे बसते, 2 पाय पुढं 2 पाय माग, काहीतरी मीटिंग चालते त्यांची. आणि एखादी 2 व्हीलर आली, 4 व्हीलर आली, तिच्या मागं पळते. कुत्रे तिकडे पळते का? गाडीच्या मागं पळते? मला सांगा, ती कुत्रे गाडीच्या मागं का पळते?
त्यांना काय पुरस्कार असतो का? नाही. अर्धा अर्धा किलोमीटर पळते 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 थांबते, उजून येऊन बसते. मी लय कुत्रे पळताना पाहिले, मला काय कळलं नाही कुत्रे का पळाले. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, किती कुत्रे पळले तर गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं नाही की तुमचा काय प्रॉब्लेम आहे का. सरपंच, ग्रामसेवक ह्या कुत्र्याला विचारायचं नाही. असे 2 4 10 5 कुत्रे दर गावात असते. कुत्र्याहून मला एक गोष्ट आठवली. काही वयस्कर म्हातारे आहेत मावशी आईचं, तुम्हाला कदाचित माहित नसेल, यांच्यासारख्या वया लोकांनी पाहिलं असेल, मला माहित नाही, पण ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी सांगा. 10 वर्षापूर्वी कुत्रे संडास खात होते मावशी हिरवा सांगितलं बघा, विचार. खरं सांगा आजी, आता कुत्रे संडास खाते का? मग ह्या कुत्र्याला जिल्हा परिषदच्या लोकांनी शिकलं का की घाते घाणे? अरे कुत्रे सुधारले. आम्ही कधी सुधरा? काळजी घ्या. चांगलं राहिले, चांगलं वागले, चांगलं जगले तर तुम्ही 100 वर्ष जगन. आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते? 100. आपण कितीत मरू राहिलो? 60 70 80. म्हणून आज रशियामध्ये जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, काम नुसतं जगवतो नाही. त्याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या. गावाने, सरपंचाने, सदस्यांनी हातात हात घालून काम करा. जाती जातीत भांडणं करायचे नाही, गावातल्या गावात भांडणं करायचे नाही. मी पहिले सांगितलं, कोणतीही जात वाईट नाही. या मोठ्याल्या लोकांच्या नादी लागून आपलं वाटोळं करून घ्यायचं नाही. कोणत्या जातीत कोणत्याही लग्न लावा, हा आमदार खासदार तेच करते. त्यांच्या बायका कोण जातीचे? हा, कोणाचेच नाही. तुम्हाला वाईट वाटून देऊ नका ताई. माझ्या गावात या वर्षी 4 लग्न झाले, 4 जातीचे 4 पोरी. महाराज कुठे आमचे? खरं आहे का कुठे? हे जात सोडून द्या आता. तुम्हाला विकास पाहिजे असेल ते जातीचे भांडण, आम्ही बामण आहे, आम्ही मुसलमान आहे, आम्ही हिंदू आहे, आम्ही खाटी घे, बस आले नाटक. माणूस ही एकच जात खरी आहे, लक्षात ठेवा. या वर्षी कुणाला राग आला तर येऊ आला, कोणी काय समजायचं ते समजा. माझ्या सख्या नाताला आम्ही धनगर समाजाची पोरगी केली या वर्षी, बरोबर आहे. या आता 4 महिने लग्न झालं. अशी सुंदर पोरगी, मस्त काम करते, मस्त राहते. ममता काय होत, त्याला काय होतं? तिचा बाप थोडा कानकुस करीत. अरे म्हणलं त्याला होतं काय? आणि आजचं थोडी, आजचं आहे गे, हे पहिल्यापासून आहे. महादेवाचं लग्न त्याच्या काय जातीतल्या पोरी संग झालं का? खंडोबाचं लग्न त्याच्या जातीतल्या पोरी संग झालं का? कृष्णाचं लग्न त्याच्या जातीतल्या पोरी संग झालं का? नाही. मग आम्हालाच काय एवढं वावड आहे त्याचं मला काही कळत नाही. त्याला काय होतं? त्याला आम्हाला साने गुरुजीने सांगितलं, खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. गोडीनं राहा, प्रेमानं राहा. तुमचं गाव आहे आणि इथे तुमची पिढी, तुमच्या पोरं पुढे शिकायचे, वाढायचे, जगायचे. त्याच्यासाठी चांगलं राहा, चांगलं करा. या निमित्तानं, होळकर जयंतीच्या निमित्तानं देवाभाऊनं फोन केला आणि फोनवरच आमचं बोलणं झालं. काय ओळख नाही, पाळख नाही, पण येऊन सन्मान दिला. तुम्ही बी 1 तासभर जवळजवळ शांत चित्ताने ऐकून घेतलं. मी तुमच्यापेक्षा अक्कलवान नाही आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलं नाही, मी तुमच्यापेक्षा ज्ञानी असं नाही आहे, पण मी काम केलं, त्याचे जे काही अनुभव आहे, ते जे काही पाहिलं ते तुम्हाला सांगितलं आणि ते होऊ शकतं. अहो, माझ्यासारख्या माणसाचं, माझ्या एका छोट्या गावाचं
2 महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदीनं कौतुक केलं, 2 मिनिटं बोलले ते. का बोलले? एवढ्या मोठ्या माणूस यवशक गावाबद्दल का बोलला? 2 वेळेस आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार, एकदा प्रतिभाताईच्या हस्ते, एकदा अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते. का मिळाला? अब्दुल कलाम साहेबांनी ज्या वेळेस आम्हाला पुरस्कार दिला त्यावेळेस एक शपथ दिली होती की तुमचं चांगलं झालं, तुम्ही दुसऱ्या गावात जा, लोकांचे पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचे गावं चांगलं करायसाठी काम करा. म्हणून जातो. अहो, त्या माणसाने लग्न नाही केलं आपल्यासाठी. मी त्यांच्या घरी गेलो होतो रामेश्वरला. आज मी अब्दुल कलाम साहेबाचा भाऊ छत्री सिंहतो, जुन्या छत्र्या, आणि इकडे ग्रामपंचायत सदस्य नाही झाला, आरामखोर तर टर 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 टर. अरे काय राष्ट्रपती राहिलेला. तुम्हाला एक किस्सा सांगतो. त्यांच्या घरी त्यांचे पाहुणे गेले होते राष्ट्रपती भवनात अब्दुल कलाम साहेबाच्या, तिथे भेटत. तर त्यांचं राहायचं आणि खायचं बिल साहेबांनी दिलं होतं. काय इमानदारी हो. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.